तर आपण हे दृश्य बघतोय। उद्धव ठाकरे आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। मिलिंद नार्वेकर तसेच इतर नेते हे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी याआधीच उपस्थित असलेले पाहायला मिळतात। उद्धव ठाकरेंचा 3 दिवसाचा दिल्ली दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। यावेळेला त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। 3 दिवसात वेगवेगळ्या राजकीय भेटीगाठी उद्धव ठाकरे घेणार आहेत आणि त्यासाठीच ते आता दिल्लीला दाखल झालेले आहेत। दिल्ली विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। संजय राऊत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेले पाहायला मिळतात। या संपूर्ण दिल्ली दौऱ्यादरम्यान 3 दिवसाच्या दौऱ्यांच्या या जागा वाटपासंदर्भातली महत्त्वाची चर्चा ही महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत होऊ शकते। तसंच इतर वेगवेगळ्या सगळ्याच राजकीय नेत्यांशी देखील उद्धव ठाकरे भेटीगाठी घेणार आहेत अशी माहिती मिळते। 3 दिवसांचा उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा आयोजित करण्यात आला आहे आणि या दौऱ्यामध्ये आमदार आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उपस्थित आहेत। संजय राऊत, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात आणि ही दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे आता बाहेर आलेले आहेत आणि यावेळेला त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते देखील उपस्थित आहेत। उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर तसेच इतर नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आपण बघतोय। उद्धव ठाकरे आता दिल्लीत दाखल झालेत आणि त्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। 3 दिवसाच्या या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे दिल्लीत खासदारांसोबत देखील एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या नेत्यांशी देखील त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे। जागा वाटपावर या सगळ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। दिनेश दुखंडे माझे सहकारी याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात। दिनेश, उद्धव ठाकरे आता दिल्लीला दाखल झालेत। होय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसह दिल्लीत दाखल झालेले आहेत। 3 दिवस ते दिल्लीत असणार आहेत। त्यांचा दिल्ली दौरा हा पूर्णपणे पॉलिटिकल अजेंडा मानला जातो आहे। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी उद्धव ठाकरे यांचा मुक्काम असणार आहे। पुढचे 3 महिने माफ करा, पुढचे 3 दिवस ते इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतील। यापूर्वी लोकसभा निवडणुकी आधी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला होता। त्यावेळेसही त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांबरोबर विशेषतः राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती। केजरीवाल कुटुंबियांची भेट घेतली होती आणि केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ जी सभा आयोजित करण्यात आली होती त्यालाही ते उपस्थित राहिले होते। लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्सला जे यश मिळालेलं आहे, विशेषतः महाराष्ट्रात जे यश मिळालेलं आहे ते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची व्यूहरचना आखण्यास सुरुवात झालेली आहे। जागा वाटपाचा मुद्दा आहे आणि त्यानिमित्तानंच आज जी बैठक होते आहे, उद्धव ठाकरे हे आता संजय राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी जात आहेत आणि आज सायंकाळी त्यांची पहिली भेट ही रमेश चेन्नीथला जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत त्यांच्याशी त्यांची भेट असेल। उद्या राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी तसंच केजरीवाल कुटुंबियांची भेट आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी त्यांची भेट असेल। 3 दिवस ते आपल्या दिल्लीत प्रसार माध्यमांशी ते संवाद साधणार आहेत आणि त्यांची नक्कीच प्रसार माध्यमांशी देखील ते संवाद साधणार आहेत। आणि आता उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेले आहेत। संजय राऊत यांच्या निवासस्थानाकडे ते निघालेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।